महामार्गावर वाशी नाक्याजवळ स्पीड लिमिट सिग्नलचे अनावरण. शिवसेनेच्या समीर म्हात्रे यांचा पुढाकार. मुंबई गोवा महामार्ग म्हणजे समस्यांचे कोठार बनले असून प्रशासनाने बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यानंतर आता विविध प्रकारच्या सामाजिक संघटना आणि काही राजकीय पदाधिकाऱ्यांनीच या समस्या आपल्या आपण सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे आज पेण वाशी नाका येथे पेण तालुका शिवसेनेचे विधानसभा समन्वयक समीर म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने स्पीड लिमिट सिग्नल उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज त्याची उभारणी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक नरेश गावण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे, विभाग प्रमुख नंद मोकल, गजानन मोकल, वैशाली समेळ, वाहतूक शाखेचे अच्युत पाटील, उत्तम वाघ, विनायक बेलोस्कर, सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू म्हात्रे उपस्थित होते. महामुंबईसह प्रशांत पोद्दार, पेण. राजकीय या भावनेतून आमचे सहकारी विधानसभा सहसमन्वयक श्री समीर म्हात्रे यांचे लक्षात आलं, त्यांचं गाव इथे आहे वडाव, आणि त्यांच्या लक्षात आलं की या इथे जेवलेला वाहतूक होते आणि राईट साईडला जायचं असतं तिथे बऱ्याच आज लोकांचा जीव गेलेला आहे. ते त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी स्वखर्चाने आज हे सिग्नल इथं उभे केलेलं आहे. सर्वप्रथम मी रायगड जिल्ह्याचा समन्वयक म्हणून समीर म्हात्रे यांचं अभिनंदन करतो. तर जे आम्हाला शिकवण दिले त्याप्रमाणे त्यांनी पण ते तसं काम सुरू ठेवलेलं आहे. आणि आता याच्यापुढे रात्री बेरात्री इथे प्रवास करतात कोकणात त्या लोकांसाठी हे चांगलं आलं आहे. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला इथे ॲक्सिडेंट झालेलं आहे. माझ्या माहितीनुसार एक हडपचा एक दिवसाची मुंबईचा तो रात्री रायगडावर चाललेला. आज इथे आम्ही सर्व शिवसैनिक जमलेलो आहोत. ते बाळासाहेबांनी शिकवण दिली शिवसेनेला 80% समाजकारण आणि राजकारण ह्या उक्तीला साधीचं काम असं शिवसेना कायम करत असते. आणि त्याचं एक उदाहरण लोकांना दाखवण्यासाठी म्हणून आज इथे जी सिंगल प्रणाली आम्ही लावलेली आहे सोलरवरची. कारण वाशी म्हटलं की आतमध्ये साधारण 40 ते 50 लोक इथे राहतात आणि रोज इथनं रात्री अपरात्री राईट टर्न मारायचा म्हणजे जीवमध्ये घेऊन इथे राईट टर्न मारायला लागतो. कारण कुठल्याही प्रकारचं इथे गाड्यांना कंट्रोल नाही. अलिबागवरून येताना जे गाड्या बेदरकारपणे चालवतात नागरिक, कारण ते सुट्टी करून आलेले असतात, ते इथे वारंवार अपघात करतात. आणि आम्ही वारंवार प्रशासनाकडे मागणी केली होती की इथे ट्रॅफिक सिग्नल बसवावं जेणेकरून गाड्या सुरू घेऊ. पण प्रशासन आमच्या मागण्यांना वेळोवेळी त्यांनी केअरफुल दाखवली. पण शेवटी आम्ही सर्व निर्णय घेतला की सरकार नाही तर आपण करावं. आणि आम्ही सर्वांनी मिळून आज जरी ते आर्थिक हातभार माझा वैयक्तिक असला तरी माझ्यासोबत